बघा एक सूचना पोहोचली आहे. एकतर ट्रॅक ब्लॅक तर ब्लॅक पाहिजे किंवा ब्ल्यू तर ब्ल्यू पाहिजे. ब्लॅक आणि ब्ल्यू असेल तर त्या संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केलं जाईल आणि पंचांनी ती खात्री करून घ्यायची आणि पोचवायचं आहे. येस, ओके, 2 धावांकरिता. ओके ओके. पहली गेंद फुल टॉस गेंद थी। फुल टॉस के साथ इस सेमीफाइनल 1 की शुरुआत होती हुई। चलिए इसी पहली गेंद पे 2 रन आते हुए ये जो सामना खेला जा रहा है बालबीड़ी वर्सेस धामनगांव, और वही और धामनगांव ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया और मौका दिया यहाँ पे टीम मालबड़ी को। आप लक्ष्य दीजिए और पहले तेज तरार गेंद थी यहाँ पे। एक रिव्यू अंपायर का फैसला आता हुआ विकेट। तेज तरार गेंद थी, कोई बल्लेबाज के पास कोई मौका था नहीं वहां पे और वापस जाना होगा बल्लेबाज को। या डायव्हरला एक शानदार नजारा देखने को मिलता हुआ यहाँ पे अंपायर द्वारा इस मुकाबले में सेमीफाइनल में आपका आणि क्या बात आहे, इथे मात्र माधू ठाकरे सरांकरिता जगदीश पाटील साहेबांकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक इथे मात्र आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आज की शाम में तो पारितोषिक की बौछार की जाएगी, बख्शीश दिया ही जाएगा क्योंकि आज सेमीफाइनल 1 चल रहा है, उसके बाद सेमीफाइनल 2 और आज शाम को ही खेला जाएगा फाइनल। चलिए सेमीफाइनल 1 की शुरुआत हो चुकी है। अभी तक 2 गेंदे और दूसरी गेंद पे पहला झटका लगता है टीम मालबीड़ी को। आनंद के रूप में वापस जाना पड़ा वहां पे। इस बार उठा के खेलना चाहते थे, बल्ले पर आई नहीं गेंद। 1 रन आसानी से मिलेगा, दूसरे की मांग और क्या रन पूरा करेंगे। ओ देखने वाली बात जी, बिल्कुल अच्छी रनिंग बिटवीन दी विकेट। इसी बीच दोनों बल्लेबाज को बीच में अभी तक 3 गेंदें हो चुकी है, 4 रन स्कोर बोर्ड पे और गेंदबाजी का कमान संभालेंगे मनीषा। अपनी दूसरी गेंद पर एक झटका दिलाया यहाँ पे टीम मालबीड़ी को। अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पे टीम मालबीड़ी के मनीष। इस बार फुल टॉस थी, लोअर फुल टॉस कह सकते उसको, खेलना चाहते थे पर बल्ले पर आई नहीं इस बार भी गेंद और इस बार मात्र 1 रन ही मिलेगा। अच्छा मुकाबला देखने को मिलता हुआ यहाँ पे सेमीफाइनल 1, उसके बाद सेमीफाइनल 2 खेला जाएगा और आज के दिन ही फाइनल, जिसकी हम 4 दिन से प्रतीक्षा कर रहे थे, वो आज का दिन आ चुका है, फाइनल का दिन। जितने भी यहाँ पे दर्शक है, यहाँ से कोई भी ना हिले, जहां पर आप बैठे, जहां पर आपने टिकट बुक कर दी है, एक एक टिकट की कीमत आपको आज शाम को पता चल जाएगी। इस बार भी फुल टॉस है, वहां फील्डर है नहीं। 1 बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन। अंपायर साहेब महादेवजी ठाकरे
इस बार भी मात्र एक रन ही मिलेगा। तेज तरार गेंद थी वहां पे, बल्लेबाज जब तक बल्ला घुमाते पूरी तरीके से बल्ला कम, एक ही रन मिलेगा सिर्फ इस गेंद पर। चलिए एक ओवर की समाप्ति पर स्कोरबोर्ड की बात करें तो स्कोरबोर्ड जा पहुंचा है 10 रन, लॉट्स ऑफ 1 विकेट। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड की बात करें तो 10 रन, लॉट्स ऑफ 1 विकेट। और आप सभी को बता दो कि ये सेमीफाइनल 1 खेला जा रहा है और वही टीम धामन का ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया, यानी कि मौका दिया यहाँ पे टीम मालबड़ी को, आप पहले बल्लेबाजी कीजिए और हमारे सामने लक्ष्य रखिए। एक ओवर 10 रन, लॉट्स ऑफ 1 विकेट। चलिए गेंदबाजी का कमान संभालेंगे अभी गेंदबाज पुष्पक। पुष्पन विमान उडू शकतो का? बघूया समोर पहिला चेंडू, ओ लगी है बल्ले पर, तो लगी है बराबर। फील्डर वहां है इंटरेस्टेड बिल्कुल, क्या ये 6 बचाए है या नहीं, लेकिन प्रयास अपनी तरफ से पूरा किया वहां पे। अंपायर का फैसला आता हुआ, अंपायर ने रिव्यू लिया है, थोड़ा प्रतीक्षा कीजिए। एक अच्छा प्रयास वहां पे, मिड विकेट की दिशा में खेला था इस शॉट को, फील्डर वहां मौजूद थे और अच्छा प्रयास वहां पे फील्डर द्वारा। ऐसी फील्डिंग से आप अपनी टीम के लिए एक जीत की राह तय कर सकते हैं। जी हाँ बिल्कुल, आप एक एक रन, दो रन ऐसे सेमीफाइनल जहाँ फाइनल की तरफ पहुंच रहे, एक एक रन काफी मायने रखते हैं इस मुकाबले में। इस गेंद का अभी भी फैसला आना भी बाकी। और बात करें ना कि आज के दिन जो हम 4 दिन से इस मुकाबले को खेल रहे थे, आप सभी को बता दो कि जो 2 रन की पेनल्टी लगी थी पहले, और उस पेनल्टी को ऐड करके रन संख्या जा पहुंची अभी एक ओवर के बाद 12 रन। पहले ओवर की बात करें तो पहले ओवर में 10 रन आए थे, पेनल्टी के साथ 2 रन एक्स्ट्रा जुड़ के रन संख्या जा पहुंची 12 रन। इस गेंद का फैसला आना अभी भी बाकी। शानदार मुकाबला, यहाँ पे एक मैजिकल ग्राउंड कह सकते इस ग्राउंड के बारे में, जितनी तारीफ करें उतनी कम। इस यहाँ पे कम से कम दर्शकों की बात करें तो भारी मात्रा में दर्शक यहाँ पे मौजूद है अभी भी। हाईवे से इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए कुछ दर्शक तो पहाड़ी पे जाके बैठ चुके, ठंडी हवा खाते हुए इस मुकाबले को एंजॉय करते हुए दिखाई दे रहे। और फैसला आ चुका है और ये फैसला जाएगा बल्लेबाजी के हित में, यानी कि 6 रन। जब तक प्रयास किया था फील्डर ने, उनका पैर लग चुका था बाउंड्री पे। परेश पाटिल की तरफ से जिस बल्लेबाज ने 6 मारा था, और इस बार उठा के खेला, इस बार भी फील्डर है वहां पे, 1 बाउंस, इसके ऊपर से जाएगी गेंद, 4 रन।
मारे से हो गई. नाही राणाजी, आप या चुकीला माफी नाही. तुम्ही चुकी कर जा तर फायनलची तिकीट तुम्ही घरीच विसरून जा. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे आकाश. अपनी पारी की बात करें तो पहली गेंद पे चौका मारा था और फिर उनकी पारी में 6 रन, 2 रन, 4 रन. अभी तक आकाश की बल्लेबाजी की बात करें तो 17 रन अभी तक उनके बल्ले से आ चुके हैं. मात्र 5 गेंदों का सामना किया उन्होंने और अपने बल्ले से 17 रन बनाया है. इस अहम मुकाबले में जहाँ सेमीफाइनल 1 खेला जा रहा है, आपके एक एक रन काफी अहम होगा क्योंकि यही तय करेंगे फाइनल की टिकट. पुष्पक फुल टॉस गेंद इस बार भी, और इस बार फील्डर है वहां पे. 1 रन आसानी से मिलेगा. दूसरे की मांग और दूसरा रन ही भी पूरा करेंगे. अच्छा तालमेल, अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा देखने को मिलता हुआ आकाश के तरफ से. अब 6 गेंदों पे 19 रन पे पहुंच चुके आकाश. पुष्पक जिस विमान से आए थे ना, शायद वो उन्होंने गेयर डाला नहीं था जो गेयर डालना चाहिए. इस बार यॉर्कर है, वहां पे फील्डर है. ये कैच हो सकता था पर प्रयास भरपूर. अपनी टीम के लिए 3 रन बचाए उन्होंने भी. इस गेंद पर मिलेगा मात्र 1 रन. अभी तक 5 गेंदें हो चुकी है. दूसरे ओवर की अंतिम गेंद आना अभी भी शेष. 7 गेंदों पे 20 रन पे खेलते हुए आकाश. एक ऐसी बल्लेबाजी जहां पर आपको अपनी टीम को जीत की राह तय कर सकती है, वैसी बल्लेबाजी की एक उम्मीद की थी टीम द मालवीडी ने और वही कारनामा करते हुए आकाश अपनी टीम के लिए एक जोश देखने को मिलता हुआ मालवीडी टीम की तरफ से. इस बार जड़ में डालिए, रफ्तार से इस बार गिरफ्तार कर दिया यहाँ पे. और इसी डॉट के साथ ओवर की समाप्ति. और 2 ओवर की समाप्ति पर स्कोरबोर्ड की बात करें तो स्कोरबोर्ड जा पहुंचा है 27 रन, लॉट्स ऑफ 1 विकेट. अभी तक 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोरबोर्ड की बात करें तो 27 रन स्कोरबोर्ड पे, लॉट्स ऑफ 1 विकेट. मात्र 1 विकेट ही चटका है अभी तक. आज इस सेमीफाइनल 1, सेमीफाइनल 2 और फाइनल मुकाबले के लिए हमने सारे जो आपने टीवी में देखे होंगे सारे वॉइस कार्टून की जो भी है, मोटू पतलू, ऑगी द कॉकरोचेस, उन सबको हमने फ़ोन करके बुला लिया है यहाँ पे. इस मुकाबले को आप थोड़ा सा अपने नज़रे से देखिए और वही आज शाम को आपको देखने को मिलेगा क्योंकि इसके बाद ये मोटू पतलू भी अपने गांव चले जाएंगे नागपुर. इस बार जड़ में है, 1 रन आसानी से मिलेगा और बैकअप पे फील्डर वहां पे, और इसके चलते 2 रन बचा लिए अपनी टीम के लिए यहाँ पे. जी हाँ, बिल्कुल अच्छी फील्डिंग है यहाँ पे फील्डर द्वारा. बड़े भैया, अरे बड़े भैया ये क्या कर रहे हो? अरे विकेट चटकाओ. अरे यार खुशबू, समोसे खिलाओ यार, विकेट खिलाओ इनको. यार मार गुलजारी लाल की यार. यार ये देख गेंद यार. अरे बड़े भैया, अच्छी फील्डिंग कर दिए. ये का अच्छा प्रयास है यहाँ पे फील्डर द्वारा, काफी अच्छा प्रयास. अपनी टीम के लिए शायद रन बचाए हैं उन्होंने, लेकिन अंपायर रिव्यू लेना चाहेंगे. हेलो हेलो जियान, तुम हमेशा रिव्यू मांगते हो. हाँ सुना है, यहाँ पे बहुत प्यारे प्यारे लोग आए जियान.
ओह, मैं हूँ। मैं कौन हूँ? मैं शायद जियान हूँ क्या? ओ, मैं तो सेमीफाइनल फाइनल मुकाबले के लिए पेशा आया हूँ जियान। ओ, सुना है यहाँ पे बहुत अच्छा मुकाबला होता है। जियान देखो, यहाँ पे प्यारे प्यारे लोग आ चुके हैं और मुझे यहाँ के सच में बहुत मजा आ रहा है। अंपायर साहब, रन कितने हुए? शुक्रिया, शायद ये 2 रन है। इस बार बल्ले पर आई नहीं बराबर गेंद, 1 रन आसानी से मिलेगा। दूसरे की मांग भी करेंगे और अच्छा तालमेल फिर से एक बार देखने को मिलता हुआ। और आकाश महेंद्र के बीच में 2 रन चुरा लिए। इसी बीच आकाश ने अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए आकाश अपनी टीम के लिए तीन गेंदें हो चुकी है। सार्थक की चौथी गेंद। अभी तक एक ही विकेट जा चुका है टीम मालबीड़ी का। कोई इस बार उठा के खेला हुआ शॉट, ये जाएगा क्या? नहीं 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 नहीं, मिस फील्डिंग। ये क्या कर बैठे भैया जी आप? हाथ आया पर मुंह ना लगा। एक मौका था विकेट चटकाने का, लेकिन नहीं। जियान देखो, हमने सुना है हमेशा शिमला मिर्च खाती हो। अंपायर साहब, लगता है आप भी बहुत शिमला मिर्च खाती हो। बहुत अच्छा नाचते हो, कसम से मैं तुम्हारा दीवाना हो गया हूँ। इस बार भी उठा के खेलना चाहते थे। इस बार मिड विकेट के दिशा में जाएगी क्या हाथों में? जी हाँ, बिल्कुल जाएगी। इस बार दे के जाएगी विकेट। एक झटका और लगता हुआ टीम मालवीडी टीम को। डीजे सन्माननीय शंकरजी ठाकरे साहेब भेंडी पाडवून इथे उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर साना बनवायचे. धावसंख्या 37 37. तीन ओवर की समाप्ति का स्कोरबोर्ड की बात करें तो स्कोरबोर्ड जा पहुंचा है 37 रन, 37 रन। 3 ओवर की नुकसान के बाद 3 ओवर 37 रन, 2 विकेट टीम मालबीड़ी के गिर चुके हैं। ओहो, उठा के खेलना चाहते थे। बैट का अंदरूनी किनारा लगा इस गेंद पर, मात्र कीपर तक ही गई गेंद। और ओहो, रन चुराना चाहते थे। ये क्या कर बैठे? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। चलिए, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड जा पहुंचा है 38 रन, यानी कि जीत के लिए चाहिए 39 रन। और गेंदे होंगे आपके हाथों में पूरे 18। और टू रोहित भाऊ गुरले साहब। नक्कीच आपण पाहिलं एक पंच महादेव आतमध्ये आहेत मैदानाच्या आत, आणि आपण जे व्हॉइस ऐकलं आता फनी व्हॉइस होतं, कार्टूनचे कॅरेक्टर सुद्धा आपण पाहिले. त्यांचं सुद्धा नाव माधव होते. धन्यवाद माधव, तुम्ही मनोरंजन अप्रतिम केलं. मोठू पतलू सगळेच आलेत.
नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तिथपर्यंत आपण जे आपले पंच आहेत त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. पंचांसाठी पारितोषिक आलं होतं. जगदीशजी पाटील साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलं होतं. पंचांची जी फरमाईश आपण केली होती ती फरमाईश सुद्धा त्या ठिकाणी बजावताना आपण पाहिले. पंच डान्सिंग पंच आहेत तर यासाठी त्यांची ओळख आहे. यापुढील सामन्यात आपण नक्कीच नाणेफेक करणार आहोत. यापुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. पंचांना पारितोषिक दिलं जात आहे. नक्कीच दर्शक दिवाने झालेत त्यांचे. आणि ज्या वेळेस दर्शकांना माहिती झालं की या ठिकाणी माधव ठाकरे सर येणार आहेत त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की पब्लिक पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय पब्लिक इथे. पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. शेलार आणि पिलंजे या दोन संघांमध्ये नाणेफेक होईल. सतीशजी लोणे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल त्वरित इकडे यायचंय. लवकर या 2 मिनिटासाठी. चला बोलूयात नाणेफेकीकडे. ज्या ठिकाणी पिलंजे संघाचे कर्णधार आहेत आणि शेलार संघाचे सुद्धा कर्णधार आहेत. टॉस बॉक्स मध्ये जोडतील आमचे साथी समालोचक आमचे बंधू मित्र तेजस धोबी सर. जयेंद्रजी गावित माजी सरपंच यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण यापुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. पाहुणे टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच मित्रांनो आपण इथून मात्र पाहताय नाण्याच्या 2 बाजू. त्याच्या आधी आम्ही पोहोचवतोय. पिळंजे संघ हा पहिल्या दिवसातून क्वालिफाय होणारा संघ आहे आणि जय बजरंग पॉवर शेलार हे संघ हा 3ऱ्या दिवसातून म्हणजे काल क्वालिफाय होणार आहे. ज्युनियर गटातील संघ आणि एक सिनियर गटातील संघ आहे. नाणेफेकी जाईल कॉलिंग कोण देणार आहे. पिळंजे संघ इथून मात्र कॉल देतात. भूमिक स्फोट असा कॉल आलाय आणि भूमिक स्फोट आपण पाहताय. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. महत्त्वाची मॅच आहे. पहिल्या दिवसामधून आपण असंख्य टीमला इथून मात्र हरवलं आणि पहिल्या दिवसामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला. इथपर्यंत पोहोचलात कसं वाटतंय? काय नाही, आम्ही 2 वर्ष खूप मेहनत घेतलेली पण या वर्षी आम्हाला सफलता भेटली. नाणेफेक इथून मात्र तो विन झालाय. पहिला विजय प्राप्त केलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग. धन्यवाद तुला. इथून मात्र बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर आम्ही जातोय जय बजरंग पॉवर शेलारच्या दिशेनं. दिनेश भाऊ वारगडेंनी हा एक संघ करण्यासाठी दिनेशजी वारगडे सरांनी हा संघ एक करण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली गेली. आणि शेलार संघ मी आधी म्हटलं की युनिटी किंवा एकीचं बळ तुम्ही हे 2 संघां मिळून एकत्र करून दाखवलं. इथपर्यंत आपला प्रवास दोन्ही संघ एकत्र झाल्यानंतर पोहोचलाय. कसं वाटतं? खूपच छान वाटतंय. आणि आज एकत्र येऊन खेळताय. एकीचं बळ कसं वाटतं? चांगलंच आहे. नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. पण आता त्यांनी क्षेत्ररक्षण इथे निवडले आणि तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. काय गेम प्लॅनिंग मनामध्ये सेट केलं गेलंय? गेम प्लॅनिंग नाही, जे गेम आहे ते मैदानात दाखवू. भिवंडी प्रीमियर लीगला बेस्ट बॅटर घेणारा सचिन भोईर तुमच्या संघामध्ये, पण त्याला वगळता असे कुठले खेळाडू आहेत की त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? सर्व खेळाडूंकडून अपेक्षा आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. नाणेफेक विन होतोय. इथून मात्र टीम अर्थातच आई गावदेवी पिळंजे संघ सगळ्यात क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत टीम जय बजरंग पॉवर शेलार संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे परम मित्र रोहित गोरुल्या. धन्यवाद तेजस सर. या ठिकाणी शुभ आगमन झालंय शंकरजी ठाकरे साहेब यांचं. यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात यूट्यूब केक शॉप अंबाडी नाका प्रोप्रायटर यतीन पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. मित्रांनो यूट्यूब केक शॉप अंबाडी येथे आहे ज्ञानेश्वर मंदिरच्या समोर अंबाडी भिवंडी रोड. आणि त्या शॉपमध्ये आपण नेहमीच ऑफर लागलेल्या असतात. गेट 1 बाय 1 फ्री. त्या शॉपला नक्कीच एकदा व्हिजिट करा. चला तर बोलूयात सामन्याकडे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना मालबेडी संघाने धावा जोडल्यात. 38 धावा 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि इथून पुढे विजयाकरिता 39 धावांची आवश्यकता असेल धामणगाव संघाला.
स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय नयन आणि नॉन स्ट्रायकर एंडला असतील श्रीकांत. वैयक्तिक पारंपरिक आपण जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच पहिला सेमीफायनल मॅच असेल. या ठिकाणी शुभागमन झालंय शंकरजी ठाकरे साहेबांचं. त्यांना विनंती आहे की मंचावर विराजमान व्हायचं आहे. सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. वेलकम. या सामन्याकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल आकाश, ज्याने फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच मोठे प्रहार त्याच्या बॅटमधनं पाहिले. तोच आकाश सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. 39 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे विजयाकरिता दामणगाव संघाला. 18 चेंडू आणि 39 धावा. सुरुवात होईल. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलटॉस. या ठिकाणी काय घडलंय, काय घडलंय त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहणार आहोत. पंचांचा इशारा काय येणार, निर्णय काय येणार आहे. नक्कीच तेच तर्रार चेंडू होता. त्यानंतर पाहिला तर पंच आमच्याकडे वलतील, आम्हाला दर्शवतील. यावेळेस थोडीशी लाईन भरकडले होते. पहिला चेंडू दिशाहीन आलाय. त्यानंतर एक धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाईल. वाईट +1 ऍड केली जाईल. रिव्ह्यू कोणी घेतलाय? जर टीमने रिव्ह्यू घेतला असेल तर पंचांनी घेतलाय का? येस, पंचांनी घेतला असेल तर आहे. लेग पंच आहेत आमचे यतीन पाटील सर. त्यांनी मागणी केली आहे थर्ड अंपायरची की आम्ही जो काही निर्णय असेल तो करवणार आहोतच. येस, दिशाहीन चेंडू असेल. वाईट चेंडू, नो चेंडू नसणार आहे. चेक केलं या ठिकाणी. त्यानंतर निर्णय आलाय हा दिशाहीन चेंडू. अवांतर स्वरूपात धाव ऍड केली जाईल. त्यानंतर एक धाव सुद्धा पळून पूर्ण केली गेली आहे. एकही चेंडू डिलिव्हर झाला नाहीये. 2 धावा ऍड केल्या जातील. पुन्हा एकदा आकाश. नक्कीच तेच तर्रार मारा करायचा होता. यावेळेस मात्र दांडी 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 गुल. धन्यवाद डीजे. यावेळेस पाहू शकता नक्कीच या आधी पहिला चेंडू दिशाहीन होता. तो सुद्धा याच प्रकारे हाताळायचा होता. त्यामध्ये अपयश आलं होतं. त्यानंतर मात्र तो चेंडू हाताळलाय. विकेट आली आहे. यावेळेस मात्र पुन्हा झेलची संधी निर्माण झाली होती. चेंडू जसा बॅटमधनं निघाला त्यानंतर सर्व प्लेयर्सच्या तोंडामधून एकच आवाज आला होता, कॅच. मात्र थोडेसे क्षेत्ररक्षक दूर होते.
नक्कीच विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आली. यावेळेस हो काय चेंडू होता, अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतो. अगदी पॉपिन क्रीस मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. तेच तरार मारा पाहायला मिळतो. अगदी पूर्ण दिवसामध्ये ज्याने दर्शकांच्या नजरा बेदल्यात ना, तो गोलंदाज हा आहे. माळबेडी संघाचं नक्कीच पूर्ण गोलंदाजांची कौतुक करावं तेवढं कमी असेल. आकाश पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस काय घडलंय त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत, चूक करतील. तेच तर्रार चेंडू होता. आलाय 4 धावांसाठी चौकार. नक्कीच नशिबाची साथ लाभली आहे तिथे फलंदाजाला. एज होती, क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडनं चूक घडली. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू सरळ 4 धावांसाठी चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज असेल आकाश. यावेळेस भिरकावून दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न होईल. साहिल होते, थोडेसे दूर राहिलेत. चेंडू गेलाय त्या ठिकाणी आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय षटकार. नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता. ज्या स्पीडने चेंडू आला होता त्यापेक्षा दुप्पट स्पीडने चेंडू सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल केला गेलाय. चेंडू पडल्यानंतर लगेच पिक केलं गेलंय. स्वीट साऊंड जो म्हटला जातो क्रिकेट मधला, तो स्वीट साऊंड आपण बॅट मधनं आवाज नक्कीच ऐकला. त्यानंतर आपण पाहिलं 6 धावांसाठी षटकार आलाय. धावसंख्या झाली आहे 13. इथून पुढे आकाश पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस अजून एक उडवला. यावेळेस नक्की पुन्हा संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आहेत साहिल. साहिल कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. या आधीच्या चेंडूवर बघितला तर धामणगाव संघाकडनं जल्लोष होता, मात्र यावेळेस मालबेडी संघाकडनं जल्लोष होतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच यावेळेस सुद्धा ओव्हर पिच चेंडू होता, मिस टाइम शॉट होता. त्यानंतर लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले. साहिल पोहोचलेत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता सहज झेल स्वीकारले. नक्कीच मी साहिल याचा प्रत्येक सामन्यामध्ये उल्लेख केलाय. साहिल असा खेळाडू आहे की ज्याच्या आपण क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं असेल तर खूप कमी प्रमाणात मिसफिल्ड होत असते. तो साहिल त्या ठिकाणी तैनात होता आणि झेल स्वीकारली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला वेदांत. आता स्ट्रायकर एंडला असतील नयन आउट झालेत. निलेश आहेत स्ट्रायकर एंडला. यावेळेस नक्कीच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. काय घडलंय त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला लेग कट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहिलं तेच तर्रार चेंडू. हा गोलंदाज, या गोलंदाजाचा विचार केला ना तर अवघ्या फक्त आणि फक्त 16 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि पूर्ण दिवसामध्ये त्याने अशी कामगिरी बजावली आहे, प्रत्येकाच्या नजरा वेधल्यात त्याच्या गोलंदाजीवर. गोलंदाजी असो अथवा फलंदाजी, अप्रतिम कामगिरी बजावतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल आनंद. यावेळेस अप्रतिम चेंडू, धावबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच उचलला होता. त्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यामध्ये अपयश पाहायला मिळत आहे. दोन्ही चेंडू आतापर्यंत ट्रॅव्हल झालेत आणि दोन्ही चेंडूंचा विचार केला तर एकही धाव आली नाहीये. या आधीचा चेंडू पाहिला तर थोडीशी मागे लेंथ ठेवली होती. त्यानंतर यावेळेस पाहिला फुल्लर लेनचा चेंडू होता, अगदी बांधून ठेवलं गेलंय. 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे विजयाकरिता तामणगाव संघाला. यावेळेस उडवला क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
की त्याची लयच भारी दोस्तांवा हाय जीव भाव माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवा हाय जीव भाव धन्यवाद टीचर. भूषण नक्कीच या आधी षटक हाताळलं होतं आकाश यांनी आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 2 विकेट घेतले होते त्यांच्यासाठी परेश जे पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्या ठिकाणी नक्कीच निलेश याने फटका तर सजवला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते डीपला कोणत्याही प्रकारची चूक न करता सॉरी आनंदसाठी पारितोषिक आहे, माफ करा. नक्कीच चर्चा करत होतो त्या क्षेत्ररक्षकाची. थोडेसे पुढे आले त्यानंतर आपण पाहिलं कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय विशाल आनंद. यावेळेस अपील केली जाते आणि यस ती अपील उचलून धरली आहे पंचांनी. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विशाल बॅक टू द डगआउट. गाजतय नाव भूषण भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. धन्यवाद टीचर. आता मात्र इथे आपण जल्लोष पाहतोय मालबेडी गावकरांचा. काय गोलंदाजी केली जाते. नक्कीच या गोलंदाजाने ज्या वेळेस षटकाला सुरुवात केली होती त्यावेळेस मी उल्लेख केला होता या गोलंदाजाने लक्ष वेधलंय सर्वांचं आणि या सामन्यामध्ये सुद्धा लक्ष वेधतोय. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. आनंद काय गोलंदाजी करतोय. आनंद याच्या गोलंदाजीवर नंतर प्रेक्षक आनंद लुटताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इकडे काय घडतंय, काय गोलंदाजी केली जाते. विकेट क्रमांक 4 या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिलं. आता नवीन फलंदाज आलाय स्वप्नील. आनंद ऑन हॅट्रिक. 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेत. यावेळेस हॅट्रिक कंप्लीट करील का. आनंद सज्ज असेल, हॅट्रिक कंप्लीट करेल का. यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी पॉपिन क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. या आधीचा विचार केला तर तेच तर्रार चेंडू होता. त्यानंतर या चेंडूवर बोट फिरवली. व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली आहे बघा क्षेत्ररक्षकाला. पाणी पोचवायचंय मैदानात. पाणी पोचवा. जास्त प्रमाणात दुखापत झालेली नसावी. नक्कीच 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आनंद याने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आनंद यांच्या माध्यमातून. व्हेरिएशन सुद्धा आहे, वेग सुद्धा आहे, कटर सुद्धा पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. तोच आनंद पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आता असेल वेदांत ज्याने दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. तोच वेदांत यावेळेस नक्कीच हलक्या हाताने केलून काढले. क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. क्षेत्ररक्षक थोडेसे धडपडलेत मात्र 1च धाव पूर्ण केली जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावर. अगदी फक्त आणि फक्त दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्यात आणि 2 महत्वाचे गडी सुद्धा डगआउटच्या आसऱ्याला प्रयत्न आपण पाहिलेत. आता मात्र इथून पुढे समीकरण आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता पाहतोय अतुल. नक्कीच अतुल सुद्धा अप्रतिम गोलंदाज आहे आणि सुद्धा या आधीच्या सामन्यांमध्ये पाहिलं असेल त्याच्या अगोदर जे गोलंदाजीसाठी येतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली आहे. आता सुद्धा तेच करेल का अतुल. समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामोरा जाईल वेदांत आणि वेदांत मध्ये सुद्धा क्षमता आहे.
मोठे मोठे प्रहार करण्याचे आपण नक्कीच पाहिलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये. वेदांत याची फलंदाजी यावेळेस उडवला, हवेत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, एका टप्प्याच्या साह्याने उचलतील फेक करतील. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडस जो थ्रो होता तो थोडस वाईट पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. आता समीकरण बदलताना पाहतोय. 5 चेंडू आणि 22 धावांचा आवश्यकता असेल. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू, क्रिकेट मधलं ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्याचा वापर या चेंडूवर केला जातोय. अगदी बांधून ठेवलं गेलंय. 4 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा समीकरण चेंज होताना पाहतोय. यावेळेस सुद्धा फुल्लर लेनचा चेंडू होता. यावेळेस नक्कीच धावबाद होतोय फलंदाज. काय घडलंय त्या ठिकाणी? फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. याची दक्षता घ्यायची आहे. यात पुढील चेंडू, यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू, यात पुढील चेंडू, यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू होता. फुलटॉस चेंडू, बीट झालेत, मोठा प्रहार करायचा होता. त्या अनुषंगाने बॅट सुद्धा फिरवली होती, तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. आता पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. यात पुढील चेंडू, यावेळेस अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा अजून एक यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला होता की या आधीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी ज्या प्रकारे केली आहे त्याच प्रकारे गोलंदाजी करेल का, आणि यस नक्कीच त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाते. अतुल याचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी. तर या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिलेत. एक डिलिव्हरी आणि हा सुद्धा यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. आणि विजय संपादन करत असताना आपण पाहतोय मालबेडी संघ पहिला सेमीफायनलचा विजयी संघ ठरलाय. जय 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 बजरंग बली. जो भी मध्ये या ठिकाणी प्रमुख अतिथींचं आगमन होणार आहे. भूषणजी गोडविंदे साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होईल. सर्वांना विनंती आहे की ज्या गाड्या रस्त्यामध्ये पार्क केल्यात त्या थोड्याशा साईडला काढायच्या आहेत, कारण आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रमुख पाहुणे अतिथीगण या ठिकाणी येणार आहेत. त्यांना येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, म्हणून आपण गाड्या त्या ठिकाणी साईडला काढायच्या आहेत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आकाश, ज्याच्या बॅट मधनं धावा आल्या 22, तोच आकाश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा 2 विकेट ज्याने घेतल्या होत्या तोच आकाश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि आनंद याच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं, त्यांनी सुद्धा यायचंय. इथून पुढे धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत. आमचे समवेत जोडले गेलेत आमचे मोठे बंधू मित्र ओव्हर टू तेजस धोबी सर.